नमस्कार. आज आपण नाश्ता करता एक रेसिपी करणार आहोत. त्याकरता सुरुवातीला इथे एक वाटण तयार करून घ्यायचं आहे. त्याकरता आपण आता इथं 5 ते 7 हिरव्या मिरच्या आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या, तसंच 1 ते 1.5 इंच अद्रक घेतलेला आहे आणि एक अर्धा चमचा जिरे आणि थोडंसं मीठ घेतलेलं आहे. तर त्यानंतर त्याच्यामध्ये अगदी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. आता हे सगळं मिक्सरवर आपण जाडसर असं वाटून घ्यायचं आहे. खूप बारीक याची पेस्ट बनवायची नाही. तर आता हे आपलं असं वाटण तयार झालेलं आहे. तर आता हे वाटण आपण बाजूला ठेवूया आणि पुढची तयारी करूया. तर इथं मी ही रेसिपी करण्याकरता इथं एक जुडी मी मेथीची भाजी निवडून आणि 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून निथळून घेतलेली आहे. आता त्यानंतर ही मेथी आपल्याला अगदी बारीक अशी चिरून घ्यायची आहे. तर आज आपण नाश्ता करता किंवा तुम्ही हे रात्रीच्या जेवणाकरता सुद्धा तुम्ही हे पराठे खाऊ शकता. तर असे मेथीचे पराठे आज आपण बनवणार आहोत. तर हे मेथीचे पराठे आपण नेहमीचंच साहित्य वापरून बनवायचे आहेत, परंतु याच्यामध्ये मी एक जास्तीचा पदार्थ ॲड केलेला आहे आणि त्यामुळे हा पराठा अगदी दिवसभर मऊ लुसलुशीत असा राहतो. तो अजिबात कडक किंवा वातड असा होत नाही. तर इथं मी ह्या पराठ्यामध्ये हे 3 उकडून घेतलेले बटाटे घेतलेले आहेत. तर याची साल काढून आता किसणीवर हे आपल्याला किसून घ्यायचे आहेत. तर इथं हे बटाटे किसणीवरच किसून घ्यायचे आहे, त्यामुळे अगदी मऊ अशी त्याची पेस्ट तयार होते. जर तुम्ही हाताने स्मॅश करून घेतले तर त्याच्यामध्ये मोठमोठाले त्याचे तुकडे राहू शकतात आणि त्यामुळे मग पराठा फुटूही शकतो. त्यामुळे हे बटाटे आपल्याला किसूनच घ्यायचे आहेत. आता मेथी आणि बटाटा आपला किसून झालेला आहे. त्याच्यानंतर जे हिरवी मिरचीची पेस्ट आपण बनवून घेतली होती तीही याच्यात टाकायची आहे. तर ही हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्तही याच्यामध्ये वापरू शकता. त्याच्यामध्ये मी 1-2 टेबलस्पून एवढं बेसन पीठ टाकलेलं आहे आणि त्यानंतर थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे. हळद टाकून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे. तर इथं चाळून घेतलेलं 2 वाटी गव्हाचं पीठ मी घेतलेलं आहे. तर ही साधारण 1 कप एवढ्या मापाचीच ही वाटी आहे. आता गव्हाचं पीठ टाकल्यानंतर याच्यात 3 ते 4 टेबलस्पून एवढं दही टाकून घेतलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ. आपण मीठ हिरव्या मिरचीमध्ये सुद्धा वापरलं होतं, त्याच्यामुळं मी इथं प्रमाणातच मीठ टाकलेलं आहे. तर ह्या पराठ्यामध्ये हे बटाटे घातल्यामुळं पराठे अगदी मऊ होतात आणि ते दिवसभर छान मऊ लुसलुशीत असेच राहतात. मुलांना जर टिफिनला दिले तर ते अजिबात वातड किंवा चिवट असे होत नाहीत. त्यामुळे बटाटे तुम्ही एकदा घालून हे पराठे नक्की बनवून बघा. तर आता मी याच्यामध्ये आणखी 1 वाटी गव्हाचं पीठ टाकून घेणार आहे, पण सुरुवातीला अर्धच टाकलेलं आहे. तर याच्यामध्ये आपण सुरुवातीला अजिबात पाणी वापरायचं नाही आहे. तर इथं पूर्ण 3 वाटी मी पीठ टाकलेलं आहे. आता हे पीठ आपण ह्या मिश्रणामध्ये छान अगोदर व्यवस्थित मळून घ्यायचं आणि लागलं तर अगदी थोडंसं पाणी वापरून आपल्याला हे पीठ चपातीच्या पिठाप्रमाणेच मळून घ्यायचं आहे. तर तुम्ही ह्या पराठ्यामध्ये धने जिरे पावडर आणि तीळसुद्धा टाकू शकता. आता हे आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे. आता हे आपण झाकून ठेवून देऊया. हे पीठ 10 ते 15 मिनटं आपण मुरण्यासाठी ठेवूया. तोपर्यंत आपण याच्यासोबत खाण्यासाठी कोशिंबीर करून घेऊया. त्यासाठी इथे मी 1 काकडी किसून घेतलेली आहे आणि 1 मध्यम आकाराचा कांदाही किसून घेतलेला आहे. सोबतच 1 टोमॅटोसुद्धा किसून घेतलेला आहे. तर हे सगळं मी जाडसर असं किसून घेतलेलं आहे, खूप बारीक किसलेलं नाही आहे. आता याच्यानंतर याच्यामध्ये 2 ते 3 बारीक हिरव्या चिरलेल्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. कोथिंबीर टाकल्यानंतर याच्यामध्ये आपण एक अर्धा चमचा एवढी भाजलेल्या जिऱ्याची पावडर टाकलेली आहे आणि अगदी थोडंसं एवढी धने पावडर मी याच्यामध्ये टाकलेली आहे. सोबतच थोडंसं लाल तिखटही मी टाकलेलं आहे. त्यानंतर भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर असा कूट मी याच्यामध्ये टाकलेला आहे आणि 1 चमचा पोहे खाण्याच्या चमच्याने 1 चमचा एवढी पिठी साखर टाकलेली आहे आणि 1 टेबलस्पून एवढं तेल टाकायचं आहे आणि चवीपुरतंच याच्यामध्ये आपल्याला मीठही टाकून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी आपण याच्यामध्ये दही टाकायचं आहे.
दही टाकून ही कोशिंबीर छान मिक्स करून आपण फ्रीजमध्ये ठेवून द्यायची आहे. फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे त्याला जास्त पाणी सुटत नाही, किंवा तुम्ही ऐन खाण्याच्या वेळेसही ही बनवली मिक्स केली तरीही चालतं, म्हणजे त्याला जास्त पाणी वगैरे सुटत नाही. आता ही कोशिंबीर तयार आहे, तर ही आता आपण फ्रीजमध्ये ठेवून देऊया. तर आता इथं आपण पराठे करून घेणार आहोत. तर आता आपलं पीठ छान भिजून तयार झालेलं आहे. त्याच्यावर मी आता 1 टेबलस्पून एवढं तेल टाकून हे पीठ छान मऊ करून घ्यायचं आहे. तर हे पीठ मी खूप असं घट्ट वगैरे मळलेलं नाही आहे, अगदी सैलसर असं चपातीप्रमाणेच हे मळून घेतलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये बटाटा घातल्यामुळं पण ते पीठ असं मऊ असं झालेलं आहे. आपलं हे पीठ मऊ करून झालेलं आहे आणि आता आपण याचे पराठे लाटून घ्यायचे आहेत. तर पराठा लाटताना आपल्याला थोडंसं सुकं पीठ लागणार आहे. तर इथं मी गव्हाचं चाळून घेतलेलं पीठ घेतलेलं आहे. तर आता आपण याचे चपातीप्रमाणेच पराठे लाटून घ्यायचे आहे. कणकेचा असा गोळा करून घ्यायचा. आपण चपातीला जसा गोळा घेतो तसाच घ्यायचा आहे. आणि आता आपण याचे पराठे लाटून घेऊया. तर हे पराठे बटाटा घातल्यामुळे अगदी मऊ लुसलुशीत होतात आणि खायला पण ते खूप छान लागतात. तर आता चपातीप्रमाणेच आपण याला असं तेल लावून घ्यायचं आहे. त्यानंतर मी त्याच्यावर थोडंसं पीठ टाकून घेतलेलं आहे. परत एकदा याला फोल्ड करून आपण तेल लावून घ्यायचं आहे. आणि परत थोडंसं पीठ टाकून आपण 4 पदरी पोळी लाटताना जसं कणकेचं उंडा करतो त्याच पद्धतीने आपल्याला हे करून घ्यायचं आहे. आणि आता याचा आपण मीडियम साईजचा पराठा लाटून घ्यायचा आहे. खूप जाडही नाही आणि खूप पातळही नाही, अशा पद्धतीने हा पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे. आता हे सगळे पराठे एकसारख्या साईजचे होण्यासाठी इथं मी एका डब्याचं झाकण घेतलेलं आहे आणि त्याच्या साहाय्याने हे अशा पद्धतीने गोल आकारात कट करून घेत आहे. तुम्ही अशा पद्धतीने कट नाही केलं तरीही चालतं, साधेच पराठे लाटून भाजून घेऊ शकता. आता हा आपला पराठा लाटून तयार झालेला आहे. तर आता तो आपल्याला तव्यावर भाजून घ्यायचा आहे. तर इथं मी हे फक्त एका साईजचे दिसण्याकरता हे अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे. तर हा पराठा आता आपण तव्यावरती छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. एका बाजूने थोडासा भाजला की आलटून पलटून आपल्याला हा पराठा दोन्ही बाजूने छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आता हा पराठा भाजताना तुम्ही याला तेल, तूप किंवा बटर काहीही लावू शकता. तर इथं मी शेंगदाण्याचं तेलच वापरलेलं आहे. अशा पद्धतीने आता आपले हे मेथीचे पराठे तयार झालेले आहेत. तर हे तुम्ही मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता किंवा मोठ्यांना डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता. आणि शिवाय हे टोमॅटो सॉससोबत किंवा एखाद्या चटणीसोबतही, लोणच्यासोबतही हे पराठे खूप छान लागतात. तर आज इथं मी हे याच्यासोबत खाण्यासाठी कोशिंबीर केलेली आहे. तर कोशिंबिरीसोबतसुद्धा हे पराठे खूपच छान लागतात. त्यामुळे एकदा अशा पद्धतीने हे पराठे तुम्ही नक्की करून बघा. तर अशाच पद्धतीने राहिलेले सगळे पराठे मी तयार करून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता अगदी मस्त असे हे पराठे तयार झालेले आहेत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि सोबतच व्हिडिओला लाईकही करा. आणि चॅनलवर जर नवीन असाल आणि पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा. सोबतच बेल बटनही प्रेस करा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळतं.